नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे। अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे संसारोपयोगी वस्तू भिजल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे व्यावसायिकांचं सुद्धा लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यांवर पाणी साचलंय, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे, तर पिकांना अत्यंत आवश्यक असलेला पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदून गेला। सिंधुदुर्गमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। तेरेखोल नदीला मध्यरात्री पूर आलेला आहे आणि यामुळे पुराचं पाणी बांदा बाजारपेठेत शिरलं। तर सध्या जिल्ह्यात रिमझिम पावसाची सर कोसळते आणि हवामान विभागाने पुढचे 4 ते 5 दिवस या सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते, तर धरणाचे 8 दरवाजे 1 फूट उंचीने उघडण्यात आलेले आहेत। 6359 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। शहरात अनेक भागांमध्ये सखल भागात पाणी साचलंय, तर नांदेड जिल्ह्यातील शाळांना यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे। स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र दिसतं, तर पुढील महिन्यामध्ये या विमानतळावरून नियमितपणे उड्डाणं सुरू होणार आहेत। मात्र असं असताना देखील पाणी साचलेल्या तळांमुळे विमान प्राधिकरणाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तळकोकणाला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। तेरखोल नदीला मध्यरात्री पूरस्थिती निर्माण झाली होती, यामुळे पुराचं पाणी बांदा बाजारपेठेमध्ये शिरलंय। हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय। उमरखेड, महागाव, पुसद परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महागाव आणि उमरखेड तालुक्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी झालेली आहे। जिल्ह्यातील छेनागाड आणि चामोली ही गावं आता अतिमुसळधार पावसामुळे अक्षरशः झोडपून निघालेली आहेत, तर अनेक ठिकाणी घरं दिसेनाशी झालेली आहेत। फक्त पाऊस, पाणी आणि चिखलच इथं दिसतोय आणि त्यामुळे ओला ढिगारा दिसून येतो। या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब अडकली असण्याची भीती वर्तवण्यात आली आहे, तर ठिकाणी मदत कार्य आणि बचाव कार्य सुरूच आहे। पावसामुळे मात्र या मदत आणि बचाव कार्यात प्रचंड अडचणी येतात।